2025 या वर्षाचे शेवटचे 2 दिवस अत्यंत खास आहेत. या वर्षाची अखेर ही एकादशी तिथीने होत आहे. तर देशभरातील लाखो भाविक एकादशी तिथीला व्रतपूजन करून श्री विष्णू आणि त्यांच्या अवतारांची उपासना करत असतात. एकादशीचे व्रत हे अतिशय शुभ पुण्य फलदायी मानले गेलेले आहे. तर मराठी वर्षातील पौष महिना सुरू असून शुद्ध पक्षातील एकादशीने 2025 या वर्षाचा शेवट होत आहे. तर हे व्रत आपण नेमके कसे करावेत याबद्दलची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात. तर सर्व एकादशी तिथींमध्ये काही एकादशी तिथींचे हे विशेष महत्त्व असते. वर्षभरातील सर्व व्रतांमध्ये एकादशीचे व्रत हे सर्वोच्च, सर्वोत्तम आणि सर्वश्रेष्ठ मानले गेले आहे. या प्रत्येक एकादशीचे महत्त्व आणि मान्यता अगदी वेगवेगळ्या आहेत. तसेच या प्रत्येक एकादशीची नावेही अगदी वैशिष्ट्यपूर्ण आहेत. या एकादशींच्या नावावरून त्यांचे वेगळेपण आणि महत्त्व हे दिसून येते. श्री विष्णूंची अत्यंत प्रिय तिथी अशी एकादशी तिथी आहे. तर या एकादशी तिथीची ख्याती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया. प्रत्येक एकादशीला व्रत करून श्री विष्णूंची उपासना करण्याची परंपरा ही प्राचीन काळापासून भारतीय संस्कृतीमध्ये आहे. तर प्रत्येक मराठी महिन्याच्या शुद्ध व वद्य पक्षांतील 11वी तिथी ही एकादशी या नावाने संबोधली जाते. भगवान श्री विष्णूंची अत्यंत प्रिय तिथी अशी तिची ख्याती आहे. नित्य व काम्य असे हे उभयविध व्रत आहे. एकादशीच्या बाबतीत स्मार्त व भागवत असे 2 संप्रदाय आहेत. ही तिथी दीनद्वय व्यापिनी असल्यास द्वादशी विधवा वैष्णवांकरता विहित आहे. 30 डिसेंबर रोज 2025 मध्ये अखेरची पुत्रता म्हणजे स्मार्त एकादशी आहे. तर 31 डिसेंबर 2025 मध्ये शेवटची भागवत एकादशी आहे. तर पौष शुद्ध पक्ष पुत्रता स्मार्त एकादशीचा सोपा व्रतविधी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया. वास्तविक पाहता पुत्रता एकादशीचे व्रताचरण वर्षातून 2दा केले जातात. तर एक म्हणजे श्रावण महिन्यामध्ये व दुसरे म्हणजे पौष महिन्यामध्ये. सकाळची सर्व कामे आटोपल्यानंतर व्रताचे आचरण करणाऱ्यांनी पुत्रता एकादशी व्रत आणि श्री विष्णू पूजनाचा संकल्प करावा. श्री विष्णूंची चौरंगावर स्थापना करावी. श्री विष्णूंचे आवाहन करावे. यानंतर पंचामृत अभिषेक अर्पण करून त्याचाच नैवेद्य दाखवावा. मुख्य अभिषेक करावा. अभिषेक झाल्यानंतर वस्त्र, गंध, अक्षता, तुळशीची पाने, फुले, फळे श्री विष्णूंना अर्पण करावे. त्याचबरोबर आपण धूप, दीप आणि नैवेद्य दाखवून श्री विष्णूंची आरती करावी. मनापासून नमस्कार करून सर्वांना प्रसादाचे वाटप करावे. शक्य असेल तर विष्णू सहस्रनामाचे पठण करावे. विष्णू सहस्रनाम म्हणणे शक्य नसेल तर ॲटलिस्ट ते ऐकावे, श्रवण करावे. यथाशक्ती दान करावे असे सांगितले जाते. तर पुत्रता एकादशी व्रताची सांगताविधी आता मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर पौष महिन्यातील पुत्रता एकादशीचे व्रत आचरण करणाऱ्यांनी मनात कोणत्याही प्रकारचा संशय ठेवू नये. व्रतदिनी केवळ फळ आहार घ्यावा. ज्यांना केवळ फळ आहार करणे शक्य नाही त्यांनी सात्विक आहार घेण्याचा प्रयत्न करावा. कांदा, लसूणयुक्त उग्र पदार्थ खाणे टाळावे. एकादशी दिनी केलेल्या व्रतानंतर दुसऱ्या दिवशी उठून स्नानादी कार्ये आटोपली की एकादशी व्रत सांगतेचा संकल्प करून तो पूर्ण करावा. श्री विष्णूंची मनोभावे पूजा करावी. व्रताच्या यशस्वीतेसाठी श्री विष्णूंचे आभार मानावेत. व्रतकाळात कोणालाही अपशब्द बोलू नयेत. पूजा करताना कोणाच्याही बाबतीत मनात ईर्ष्या उत्पन्न करू नये. प्रत्येक व्रताचरण करताना अनावधानाने झालेल्या चुकांबाबत श्री विष्णूंकडे क्षमा याचना करावी असे सांगितले जाते. तर ही सर्व माहिती मी तुम्हाला 2025 मधील शेवटची एकादशी ही 30 डिसेंबर 2025 रोजी येत आहे, जी की स्मार्त एकादशी आहे आणि 31 डिसेंबर 2025 रोजी भागवत एकादशी येत आहे. तर याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितली आहे. तर व्हिडिओ आवडल्या असल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा अशाच नवनवीन व्हिडिओजसाठी.